ग हात जोड चुकलं म्हण मुंगळे बाबळ बघायचं आणि त्या बाबळला बांधायचं. माझ्या भाऊजाला मारले की आमच्या भावानं जीव जाऊस तर. जसं इळा आणला तसा गप झाली. मग मी रडायला लागली. आता मी गुन्हा करत नाही, भाकरी मागत नाही. आता मटण आणते ते अर्धा किलो आणते का नाही. आमचा बाण आहे मेंढ्यातलं बकर कापायचं. मग एवढ्याला पुराय नको म्हणलं. भुतलंही जबर होतं का तर माझ्या अडवू झालं आणि इसकावून नेलं म्हटलं माझ्या हातात. सोनाला जाच केला का सोन नेमकी म्हातारपणी जाच करते. दूध या भुईत वत्तेली पण सोनाला नाही घालाय. आता काय स्वार होतोय. आता लय फिरायला लागलं जात. ते कशी काय भुकेलेला असायचं. बघू कसं आहे म्हणायचं तोंडात टाकायचे आणि ती चिपटीने मारायचं. आणि बा पेराय गेला तर ते त्या पेरणे जाग्याला करडे बिरडे त्यातलं करडे टाकते जुंधळ्यात. ती खायला मिळेल म्हणून आम्ही गेलो या डोंगराला. शिर्डीच्या मागं पळत त्या कन्या पडली. पोटाच्या आगीला मांदाळ लय लागायचं. हाय आज भात केलाय ग हाय आज भात केलाय. मेवा आणला म्हणजे आपलं समध्याच्या मोहर टाकला कोंबड्यावर गचा खायचं. असा टोचून खायचं. मग म्हातारा आमचं म्हणायचं खवा पोटाला खवा आणि अन्न नाही संध्याकाळी आणि अगं तुझा लय देव कार्य आहे बाई. जात थांब ना जात उभं राह ना. तुझा देव लय कार्य काय तर तुझा कोळस मी दिसतोय गे. मातीने सारवली गावली माझ्या तुकुराची ग माती. दिंडी साधूची मिरवली ग मिरवली. दिंडी साधूची मिरवली ग मिरवली. आमच्या मनात शिकली गाणी. होय मनात. आधी कोणा इतर ऐकली असली तुम्ही गाणी ती? नाही कोणाची ऐकली नाही काय ना आमच्या मनाने शिकली. होय आमचा आई बा आई आमची म्हणलेली आम्ही तेच ऐकून म्हणलेलं आहे. होय आई म्हणायची का? होय. कधी म्हणायची आई? कुठं म्हणायची गाणी? जात्यावर म्हणलेली. होय बर जात्यावर म्हणली. बर 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 बर. मग ते अजून लहानपणी त्यावेळेची गाणी तुम्हाला आठवते कधी? मग होय जात्यावर आणि म्हणलेलो. आणि आता कोण लग्न बिग्न कोणाचे आहे त्यांच्यात म्हणायचं. होय मग त्यातच ध्यानातच असणार. काय होतं तुमच्या आईचं नाव काय होतं? अंजुबाई. अंजुबाई तुमच्या आईचं? माझी मग आई जीव लावायची का? होय होय आमची आई जीव लावत होती. होय होय मग काय करा. किती जण भाऊ आहे तुम्ही? तिघ भाऊ आम्ही 7 जणी. तिघ भाऊ आणि 7 बहिणी. 10 जण. होय बर बर बर. कशी लावायची आई जीव? कशी लावायची? काय म्हणायची? काय करायची? काय मया लावायची तुम्ही आता तुमच्या लेकरांना मया लावताय तसंच लावत होते आम्हाला. बरं तुमची जरा प्यारीनं मया लावते ती आमची जरा हालान होती तेव्हा आनंद मिळायचं नाही. जरा सांगाई म्हणजे कसं आई कसं जरा लाड करायची जरा सांगाई. लाड करायचे काय 4 रटे द्यायची आणि गुर शेरड राखायचं राख्याना का मारायची. होय आणि तो अनाचा चंचुळा आण नसणार. शाळा का काय? शाळा नाही. शाळा नाही काय नाही आपलं चित्राप राखायची आणि राख्याना का मारायची. होय किती चित्राप होती? आय पाहिजे मेंढर शेरड गुर राखायचं. मेंढर किती होती? मेंढ्या 100 रुपये होती. होय मग राखायला कोण कोण जायचं? आमचा वडील आणि आम्ही जायचं माग भाव आमचा धाकटा. मग मेंढर राखायला गेलो भांडण वगैरे करायचं का तुम्ही? करायचं. आमचा भाव नाही आम्हाला मारायचं. कुस्त्या लावायची धरून भाव आमचा. कुठला भाव? धाकटा होता. होय काय नाव त्यांचं? तुकाराम. होय देव तुकाराम. मारायचं का तुम्हाला? मारायचंय. का बरं मारतो? का बरं मारा? कशाला कळवून करणं काय करणं काय काय माग त्याची गोट ऐकणं. एका जागाला बसायचं ना आम्हाला वळायला लावायचं चित्राप. होय बर. मग ऐकणं का मारायचं? हाताने मारायचं का कशा? हाताने मारायचं खोपून मारायचं त्याच्या मनाला वाटायचं कशाने मारायचं. होय होय बर. सारखी कला कधी असायची का तुमची? असणार सारखीच करायचं. काय घरी असलं भांडण लय 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 लेकर लय 10-11 लेकर मग मुलगूर भांडण साळवाच्या लेकरावर भांडण. होय मैंदाळ भांडण. खेळ काय असायचे हो तुमचे? शाळा बिळा नव्हती काय पण तुमच्या लहानपणीची खेळ काय असायची? काय खेळाय? चिखलं फाट्या खेळायचं हे असं खेळायचं. जुने खेळ सांगा. आता कसं नवीन खेळ बघा पोरं
शाळेमध्ये बरेच खेळ खेळतात, कबड्डी खेळतात, हुतू खेळतात ते. मग आम्ही फाटे खेळलो. फाटी फाटे खेळ फाटी ओढून फाटी खेळायचं. फाट्या खेळायचे, तेलंग खेळायची. असलं खेळायचं. ती ढिगायची मधला मोडायचा, हा. जाऊन लाथा आणायचा, तकंड आम्हाला मारायचं, असं होय. असला खेळ. बर. आणि मग तुमच्यात सगळ्यात आगाव कोण होतो? समतेच आगाव माझा भाऊ होता. भाऊ होता आमचा गाव. कुठला? ते धाकटा धाकटा तुकाराम होता. म्हणायचा. तुकाराम का? हा. होय. होय. म्हणजे कोणालाच ऐकत नव्हतं का? नव्हता कोणाला ऐकत. हा. त्या गावात. मग त्याला कोण मारायचं? त्याला आमचा बाबा मार. होय. महाराजा मी कसा हा. मुंगळ्याची बाबळ बघायचा आणि त्या बाबळला बांधायचा. होय. आम्ही सांगितलं साऱ्याने आम्हाला मारतोय, असा करतोय. हा. मग त्याला न्यायचा आणि मुंगळ्या बाबळला बांधायचा हा. आणि मारायचा. ते बोंबलायचं ठो ठो तर सोडायचं नाही. होय. त्याला मुंगळ तोडायचं का मुंगळ तोडायचं, त्याला मुंगळ तोडायचं. पहिलं काय बा तसलंच पहिलं राज्य. आताच राज्य निराळ, पहिले निराळ. मुंगळी बाबळ असा मिळायची का? आणि बाबळ आपले पहिले बाबळ बाबळ नाही किती बी हा. गुरा माग शेरडा मेंढरा माग होय. सऱ्या बाबळाच. बाबा बर. मग काय म्हणत तुम्ही भावाला काय म्हणत होता हो तुम्ही? काय कुठल्या नावानं हाक मारायचं? तुकाराम म्हणतो तुम्ही, मी ते होय. पाठचे आहे. बर. आम्ही अण्णा म्हणायचं. बर. हे अण्णा म्हणतो ते. होय. मग आई किती वाजता उठायची? दळणदळाला किती वाजता उठायची आई? 4ला उठायची, 4ला, 3ला, उठायची. 3ला, 3 पासून चालू 10 11 लेकरायचे जेवण कराय म्हटल्यावर हा. ते. आणि पहिले गिरण कुठले हा. जात्यावर जात्यावर दळायचं. जात्यावर दळायचं. आणि एवढी लेकर जगवायची, यांचा धडूत कांबरून एवढं थोडं असते. हा. आता 2 लेकर झाली का म्हणते आम्हाला बस. हा. आणि पुण्या कोणी सांभाळायची? आमच्या 10 11 लेकर आमच्या आईने मेंढरा सांभाळली. मिळवून लेकर होती 10 खांडच्या खांड. होय. हम्म. आता एक झालं तर बस म्हणतो. आता या 2 म्हणलं आम्ही तरी 7 जण बनी इरपिर होतो. हा. आणि आमचं भाऊ तिघ तसंच. काय होतं? होय, असं रेट्या रेट्या बनी बनी आम्ही सगळ्या. होय. भाव बी तसलं. भाऊ बी तसला आमचा. खाय प्यायला मिळायचं का मग? होय होय. मस्त खायचे कर आमचा बा कमवाय शेतीमध्ये चांगला. होय. आता मटण आणते ते अर्धा किलो आणते ते का नाही. हा. आमचा बाण आहे, मेंढ्या त्या मेंढ्यातलं जो बकर कापायचं आणि मग एवढ्याला पुराय नको का? हा. एक म्हणी यायचं नाही. बकरच कापायचं? बकरच कापायचं, बकरं मेंढरातलं. कापायचं, बोकड कापायचं. बोकड कापायचं, बकर कापायचं. किती दिवसाला कापायचं मग ते बकरं? काय मनाला वाटलं तर उठायची खस खावाय त्याला काय. घरात ओके. 100-200 मेंढर होते त्याचं काय. हा. आणि कोण कापायचं? आमचा भाऊ भाऊ कापत कापायचा. होता. वडील कापायचे? होय. स्वतः? होय होय. आणि मग ती तोडायचं वगैरे कोण? सगळं त्याचा तोडून खांडून सगळं पाक तो- करायचं. तोडून समती खायचीच त्या ह्याच्यावानी. वाळू घालायचं उन्हात नेऊन हा. आणि ती वटीला घेऊन खायचं. वटीला म्हणजे? असं वटीत घेऊन ती मटण खायचं. मटण खायचं. होय. होय. हा. वाळवून? वाळवून. आणि किती दिवस वाळवायची ती? पण ती 4-5 रोज वाळू, 6 रोज वाळू. ती वाळत बसायची, ती वटीत आणायचं खायचं. फिरत मेंढरा माग त्याला काय आणि ते भाजून काय का तसं? शिजवून वाळवायचं. शिजवून वाळवायचं हो. शिजून का? बरं बरं बरं. पहिले माणसाचं जेवणच तसं होतं. आता माणसं हाय ताकद तशी. हा. मग चांगलं लागतं ते शिजून वाळवलं, चांगलं लागतं. होय होय. चांगलं लागतंय. आपण मनुक खातोच लागतं. होय. होय असं लागत. लयच बरेच चांगली माहिती नव्हतं प्रकार आम्हाला होय हे आपलं. लय चांगलं होतं पहिलं. होय. आणि ते कुठं वाळव घालायचं? खाना पिना तिळाचं लाडू हम्म. असं दुसरं काय खाणं नव्हतं. हा. असं तिळाचं मोठलाट लाडू बनवून आमचा वडील ठेवायचा. बर. तिळभर वट्टी घेऊन आम्ही खायचं. हा. होय खाणं होतं चांगलं व. वडील बरं म्हणायचे लाडू? होय होय. त्या जागेला तिळाचं पाक पाक पाडून ती गुळा पाण्यात पहिले 2-2 पोती तिळ होत होतं. हा. आता 100 बरोबर होत नाही. 2 किलो होत नाही. आई आणि वडील बनवायचे का दोघं? होय, होय. ती शितीळ असायची पहिल्यांदा. हा. होय ती मला ही जर नीट सांगा ही, म्हणजे मटण कसं वाळव घालायचं ते? शिजवायचं चांगलं आहे. शिजवून असं हळदी मीठ मसाला घालून शिजवायचं. शिजवून वाळा घालायचं. शिजवायला आणि बकळा असायची, मग ते बारीक वाळवून- बारीक चिरायचं. आम्ही बारकं बारकं असायचं ते घेऊन खायचं वटीला. हा. होय कुठं वाळव घालायचं? ते आपल्या अंगणात घालायचं. हा. रानात गेलं तर रानात घेऊन वाळू घालायचं. हा. होय तर जाऊन पोरं खायचं. होय. हा आणि किती दिवस खायचं ती? 5-6 रोज का खायचं. ती खायची हळदी मीठ ते चांगलंच लागायचं. होय. होय आता ती मनुकच खाते ती माणसं. हा. मग आता कोण बनवतो का तसं? नाही नाही, आता कुठलं आता त्याला बघायला मिळेल ना ती मनुक तेवढं कुठलं बनवते ते. हा. होय भोगुल्याला लागू देते का आता? अर्धा किलो आणायचं लेकरांना योग्य वाटणी येत नाही. 800 रुपये किलो मटण झाले खाते ती आता. म्हणजे ते अक्कचे अक्क बोकड कापायचं तुम्ही, हो, बकरं कापायचं? हो. पहिल्या माणसाला खाना लय होता बघा. आता नाही एवढा खाना. हा. होय. देशी खाना आताची बाई 1.5 चपाती एक मग खाल्ली मी यात 4 चपाती खाल्ली. आता नको बाई पण मग भात वगैरे मिसा थोडा खायचा हा. आणि झालं जेवणच झालं. आणि त्यांना पाण्याची कळशी उचलत नाही. हा. हा, आमच्यासाठी आम्ही भाकरी हांडी- हांडी भाकरी कालवाय 2-2 खायचं आणि पळायचं झालं काम झालं. हा. हा.
पण आताच्या बायांचं खाणं बघा तुम्ही. मग तुम्ही किती खात होता, तुमचं खाणं किती होतं? आमचं 2-2 भाकरी आम्ही एखादा मला खात होतो. होय होय होय. बर. 2 चपात्या खायचं. किती टाइम जेवण असायचं? 3 3 टाइम. होय. दुपार व्हायली, संध्याकाळी व्हायली. बर. हा. मग काय भाकरी बरोबर काय असायचं, कालवण वगैरे कशाची असायची? कशाची बी मटकीचं डाळीचं असायचं, कशाची बी करी तर गोडच लागत होता. आता सोनं तर घातलं तर बी चांगलं होत नाही. हा. हा. पहिले शेंगदाण कुठलं आणि काय कुठलं, हा. काय पीठ मीठ घालायचं आणि ती त्याचं खायचं. बघून अजून आम्ही शेंगदाणे कालवून खात नाही. होय. होय, आम्ही पहिले खाल्लेलं कालवून होय. होय. बिगर शेंगदाण्याच खाते. हा, हा. अजून मी त्याला करतोय तसं. हा. सुना करते ते शेंगदाणे घालून, आम्हाला खा वाटलं का ती करायचं. होय. हं. मग घरात आई काय करायची, खायला काय काय असायचं? काय सांगते काय, तिळाचं लाडू असायचं, असलं मटण असायचं, चपाती असाय, किती बी खायला, दूध तर मसर 2-2 मसराची दूध एवढं आम्ही खायचो. होय. हा. दूधही सगळं पाक हा. खायला चांगलं होतं. मग सगळ्यात जास्त खायला काय आवडायचं, आईच्या हातचं खायला काय आवडायचं? खायला काय दूध मटण हा. हेच आवडायचं. नाही ना, पण एखादा काहीतरी पदार्थ असेल आई बनवायची, तिला आवडून खायचं तुम्ही? मग होय लाडू ही तिळाचं लाडू तिळाचं ही लाडू. बनवायची, ती खायचं. शेंगदाण्याचं लाडू बनवायची. हा. होय, बर. सगळं बनवत. मग आई ज्यावेळेस तुम्ही पाठीला उठायच्या त्यावेळेस तुम्ही आईला दौड लागत होतं का? कुठलं बारक बारक बारकं असायचं, होतं, पण कसं मोठं दळ जायला लागतं? लागलं. मोठं झाल्यावर दळ लागायला लागलो, आमचं आम्ही दळायला लागलो. हा. हं. बारकं होतं नाही. मग आई जात्यावर गाणं म्हणायची का? गाणं म्हणायची. होय. होय. हं. ती गाणी आठवते का तुम्हाला? होय होय. ती ग सोन्याची पंडाईरी गायरी, बाया सोन्याची पंडाईरी गायरी, कुणी या मातीनं सारवली ग सारवली, कुणी मातीनं सारवली ग सारवली, मातीनं सारवली गावली, माझ्या जानूब तुकुराची ग माती, दिंडी साधूची मिरवली ग मिरवली, दिंडी साधूची मिरवली ग मिरवली, विधीचा मासा ग मासा, मासा देऊन गेला कसा ग गेला कसा, मासा देऊन गेला कसा ग गेला कसा, या गद्यानं तुका वाचा ग वाचा, माझ्या साधूचा नियमातचा ग नियमातचा, माझ्या साधूचा नियमातचा ग नियमातचा, या ग पंढरपुरामधी ग मधी, बाया पंढरपुरामधी ग मधी, बाई मी बसाया जागा लोटी ग जागा लोटी, बाई मी बसाया जागा लोटी ग जागा लोटी, बसाया जागा लोटी ग लोटी, सावळ पांडुरंग ग रंग, उभ्यानाच्या सांग गोटी व सांग गोटी, उभ्यानाच्या सांग गोटी व सांग गोटी. पहिली ही पद्धत होती आहे का नाही, म्हणजे नजर काढायची म्हणल्यावर काय काय करायची? नजर काढायची, साधाना आमटा करायची, त्याच्यावर लिंबू टाकायचं आणि काय तर 3 वाटाची माती टाकायची आणि नेऊन लेकरांना उतरायचं आणि टाकायचं. आणि आमचा भाऊ काय करत होता माहित आहे का, त्याला काय सांगितलं, 3 तिकटण्यापाशी जाऊन 3 डिफणीपाशी जाऊन बाबा ये अंडी 2 आणि एवढ्या 5 बारक्या चपात्या एवढ्या चपात्या केलेल्या त्या चपात्या नेऊन टाकून ये जा. मग त्यानं काय केलं, अंडी चांगली भाजा म्हणला, बरं. चांगली अंडी भाजा म्हणला आणि ती भूत मागल तुम्हाला पुणे आणि चांगलं त्याला लावून भाजा 5 अंडी भाजा. ती म्हणली 2 सांगितले 5 कशाला 9 5 सांगा टाकणारला जरा खा वाटलं तर. मग ती म्हणलं 5 अंडी भाजली, 5 अंडी भाजली आणि त्या 3 तिकटण्यापाशी गेला आणि पाणी बी नेलं तांबे बरं. त्या भूताला काही टाकलं नाही, यानं खाल्लं आणि त्यात पाणी ओतून आला. टाकलंच गार तर होय टाकलं की. म्हणलं भूतलंही जबर होतं का, तर माझ्या आडवं झालं आणि इसकावून नेलं म्हटलं माझ्या हातातनं, माझ्या हातात इसकावून नेलं म्हटलं. भूतलंही जबर होतं म्हटला, टाकलं म्हणून बरं झालं म्हणून वाचलं म्हटला. आणि पहिली भूत खेतू मांदळी होती, लय भूत असायची, लय भूत असायची. कसं काय कशी होती म्हणे, वड्यानी भूत सारी भूतच होती म्हणे. आता एक भूत नाही,
आता कुठे गेली भूतच बियायला लागली माणसाला. कस काय मग लय पळायला लागली मग हा. रपट माणसं बघितली का भूत पळते ती. होय आता कशाला भूत येते ती. तुम्ही कधी बघितलं होतं काय भूत आम्ही कशाला बघतो बघितलं की मरून जाईल आम्ही. लहानपणी काय नाही भूत भूत नाही बघितलं का. कस काय म्हणताय वड्याला इकडे तिकडे होती भूत म्हणायची हो पहिली कोण म्हणायचं? जुनी माणसं म्हणायची काय म्हणायची इकडे भूत आहे ती तिकडे भूत आहे ती इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका हा आणि तुम्हाला नजरा लागतेल्या तुम्हाला भूत नेतेली हा असं म्हणत होती. हा पर आम्हाला काय कवा भूत नजर पडलं ना. हा. मग कस काय म्हणायची भूत नव्हतं तर मग म्हणायची कशी काय ती भूत आहे ती ते पहिले जुन्या माणसाला माहित हो हा. भूत फित काय. हम्म. आणि आता कुठली भूत नाही ती काय नाही. हम्म. पहिलं सासरू सगळे असतात आहे का नाही 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 लय लय जात लय सुनाला कशाच्या पोळ्या माहित आहे का हा आपले रताळ आहेत का हा रताळ्याच्या पोळ्या सुनाला हम्म. डाळीच्या पोळ्या लेकाला हा असलं होतं. बर आणि पाटच उठायचं हा त्याला त्या सुनाला म्हणून डोसक्याला त्याला मिळणार नाही हा नाही मिळणार हा आणि पोटाला काय मिळणार नाही. हा मग तुमच्यासारखे इथं शेजार पाजारी असली म्हणजे मग त्याला मागून घ्यायचं हा मागून खायचं. हा सासरवास लय आबंड मोठा. हा हा दूध ह्या भुईत वत्तेली हा. पण सुनाला नाही घालायचं. होय नाही नाही कस काय का त्यांची वयवटच होती म्हण हा सुनाला नाही घालायचं. हा डबऱ्या मातीत पुरलं तर ते जिमनीत गेलं तर जाय ना का हा. पर सोनाला म्हणून द्यायचं नाही. सोनन काय मांजर मारलं होतं मग सुनेचा काटाच करायचा. आणि पुण्यात सून ती होती सून पुण्या ही सासू बनत्या. बर मग ती कशी म्हणते माहिती आहे का आता हा. ताक काय आहे का ग मग घुसळत तिची हम्म. ताक आहे का बघ की हम्म. मग घुसळत ती नाही नाही झालं आता ताक हम्म. ताक कुठलं हम्म. आपण पहिले केलेलं हम्म. ती मोहरी येते नेमकं. बर सोनाला जाच केला का सोन नेमकी म्हातारपणी जाच करते. हा मग आम्हाला कसं केलं तर तसंच घे हा तसं सोनं सासू होय आणि दुसरं काय नाही लेखांचं काय चालत नाही. होय त्या सासूच काय सासू सासू सुनावरचं एखादं गाणं आहे का हो? सासू सुनावरचं आहे का म्हण घे सासूबाई सुनाच भांडाबाई यानावर ऊन पडल 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 दयानी पडल पडल उडी मग जाग म्हणा बाई मधी ग सासू गावी नसावी नसावी मंदी नसावी नसावी. पहिली घर कसली होती होती काढायची काढायची चौकुंड भिताड असलं हा आणि घर काढायची. हा पाऊस आला हा आमचा बाग पाऊस आला का नाही इकडे पाऊस उतरला हा काय ते आमचा बा म्हणायचा जाठर उपडा आड्यावर गळतय. उन्हाळे आणा उपडून मी आड्यावर चढतो आड्यावर गळतय. मग कुठली भाकरी खाता ती चूल भिजल्यावर हा असलं होतं पहिलं. हम्म. असली घरं होती काढायची घरं होती. काय सांगू पत्र नाही माळी नाही काय नाही आणि कोपट सारी कोपट आणि ज्यांची घर चांगली होती ती कसली असायची हो? त्याची माळी त्याची माळी असणार होय पत्र नसणार. माळवात होतं काय माळवात आणि भिंती सगळी भिंती वगैरे कसल्या असायच्या भीती चांगल्या होय दगडाची भीती. होय ही इट बीट नाही इट पत्र आता आला हा पहिली दगड. आणि ते एक पद्धत होती बघा त्यात चौकट असली की नाही हं. त्या चौकटीवर आहे ना काहीतरी ते पैसा लावायची हं. अजून परत ते एखादी नाल लावायची ती का बरं लावतो माहिती का ती तुम्हाला वय म्हणजे ती कशा पाहिजे लावायची हं. काय कुठलं लागीर कुठलं जादू उठवणार कोणी करोनी बरं. म्हणून नाल मारायचा हा उंबऱ्यावर बर गोड्याचा नाल असाल मारायचा. हा मग ती काय बाहेरलं काय येत नसतं म्हण. बर हा असं करत होते. नाल एक मारायची आणि अजून काय अजून काय नाही. पैसा पण होता ना पैसा मारायचे पैसा कशासाठी पैसा धन येऊ घरात म्हणून. होय हा बर धनाला धन वंडून जात नसते. हा मग ती धन येऊ घरात. ते नेमकं- एखादी देवऋषी नसली का नाही हा. ती सोपाटावी म्हणत नव्हती का हा अगं बघा तुझे मन काय झाले का तुला मुलाला संडास लागले का काय झाले बघ जा की त्या सोपाटावीच्या बाईकडं. मग ती सुपान बघत होती बघा. होय हा. कोण होतं तुमच्यात तेवढंच देवऋषी मेल्या पक कोण नाव माहिती आहे का तिचं? मेल्या होत्या. कोण होतं नाव सांगायचं काय होतं नाव आहे
नाव काय तिकडं मास्तऱ्या मळ्यात होत्या. होय कोण काय ते काय पैसे घ्यायचे का मग? रखमाबाई नाव होतं. होय आणि तिचं आणि ती बघत होती सपाटावर जात्यावर बघायची. जाता असं 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 करायची. गार 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 फिरायचं जात आणि म्हणायची अगं तुझा लय देव काय आहे बाई, जात थांब ना, जात उभं राह ना, तुझा देव लय कार्य काय तर तुझा कोळस मी दिसतोय गे, तुला काय तुझा काय तर गहना दिसतोय बघ, गहना माझ्या अंगाबिंगात येईल, आता लय बोलू नको. ती जातवाली म्हणायची. मग जात घे जात खाड 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 इकडे करायचं. लय पळायला लागलं जात का म्हणायची अगं अगं हात जोड चुकलं म्हण नाहीतर ही जात लय पळायला लागली मला काय जात. होय करायचं कधी कोण ती करायची की तशी. मग आम्ही म्हणायचं मग पाया पडती बाई स्वार होती देवा स्वार होती. आता काय स्वार होतोय, आता लय फिरायला लागलं जात. मग आम्ही म्हणायचं अगं नव अगं स्वार होती की तुझा बघा आली तुझं काय बघा आली आज असलं मोठं कोडी घेऊन येते ती का, लय मोठं कोड आणलंच बघ, लय मोठं कोड आहे तुझ्या मागं लय 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 लपड आहे, लय मागं इग्न आहे ती तुझ्या मागं लय इग्न आहे ती. मग मी म्हणायची अगं इग्न नाही ती तुझ्यात चारायसाठी, माझ्यावर काय सरत नाही इग्न, माझ्यावर काय सरत नाही म्हणून ती अर्धाई जाते घेऊन. इग्न काय असायची काय तिला कळायचं कुणाला ठेवाय किंवा आम्हाला म्हणायची तशी. मग मी म्हणायचे अगं सांग तरी घे काय सांग तरी, सांगायसारखं नाही ते. तुझं तुला म्हणत ओळख मला आता मला काय बोलू नको आता, बरं काय बोलू नको आता. मग ते जात ठेवायला व्हायचं मग ते पाया पडायचं. होय बर. आणि पहिल्या काळातलं बाजार कसं होतं होते? बाजार पहिलं अन्न नसायचं, धान्य नसायचं. मग तांबडी मेलू दाणं मेलू जुंदळ आणि ती घेऊन बसायची इकायला. मग व्यापारी घ्यायला आपल्या खाऊ गिराक घ्यायला जाते की. मग ते कशी काय भुकेलेला असायचं, बघू कसं आहे म्हणायचं, तोंडात टाकायचे आणि ती चिपटीने मारायचं अंगा हातावर मारायचं खाऊ द्यायचं. बर असं होतं होय चिपटीने मारायचं खाऊ द्यायचं नाही. मग ती म्हणायचं बघतोय कसं लागते म्हणून बघतोय. हा बघतोय काय मग मारा तुला घेणं ना करणं. आणि ती म्हणायचं भुकेजलोय आम्हाला 1-2 किलो घ्यायचं आहे, आम्हाला लय भुकेजलोय माझी लेकर बाळ लय भुके. बरं शरण बरं घेतोच ना लांब उभा राहा मग देते तर घेऊच तर ती 2-4 घास खायचं त्यातलं. का झाले तुला बाबा पोटाला अन्न आहे सकाळ काय नाही मला लेकर उपाशी मारायला लागले ती द्या गे आम्हाला एक आम्हाला शरभर द्या गे आणि शरभर द्यावं तर म्हणूनच तर 2-4 घास खाल्लेलं जाईल. ती म्हणायची खाल्लंच घे मापट बा 1 किलो खाल्लाच तू घेत 1 किलोभर खाल्लाच. ह्या पोटाच्या आगीला काय करायचं आहे, पोटाला खाल्लंय असू दे. मग चिपटीने मारायचं चिपटी कोण आलं का गेलं का बघायचं तोंडात घालायचं. मग तिला चिपटीने हाणायचं. नुसतंच खायचं नुसतंच जुंदळ खात होतं. भुके लोक काय करते अशी फिरत यायची तशी चिपटीने हाणायची जे ते हातात चिपटी ती खाते ती म्हणून. म्हणजे ती उचलते म्हणून हातात चिपटी घेऊन बसतो तो घ्या व्यापारी इकणारी बसतो ते चिपटी घेऊन आणि मारायची त्याला खाताय म्हणून तुम्ही. तर ती म्हणे पोटाला बघतोय कसला आहे बघतोय. 15 रुपयाचा बाजार केला तर मला उचलत नव्हता, बाजार होता येत होता. आणि आता लाख रुपयाचा केला तर पिशवीत मोकळी राहते, पुरतच नाही. किलो इथं चालवता 2 रुपये किलो. मग बाजारात वडील वगैरे खायला काय नाही काय आठवतं का तुम्हाला? आणत होते काय आणायचं खायला? मेवेशिवाय का आणते बकळ काय येत मेवा जाणार. होय मेवा बकळ येते. तुम्ही मेवा दुसरं काय बकळ येते, दुसरं काय घेऊ पैसा कुठला नाही. मेवा आणला म्हणजे आपलं समध्याच्या मोहरीत टाकला कोंबड्यावर गचा खायचं असा टोचून खायचं. म्हातारा आमचं म्हणायचं खवा पोटाला खवा आणि अन्न नाही संध्याकाळी आणि संध्याकाळचं लय बिया एक भाकरी ती बी एवढी भाकरी आणि शेपूची भाजी इतकी करायची आणि वाटणीला तेवढी एकच यायची आणि मागायची नाही. डोंगरावर गेल्यावर सांगा की काय काला विस्कटल्या डोंगराला गेलो मेन माझा भाऊ शेरड राखायला शिर्डीच्या गळ्यात होता कंडा शिर्डीच्या त्या अडकला काट्यात अडकून शिर्डी बसली का आणि पाऊस एक झालेला
आणि बाप पेरायला गेलता. आणि बा पेराय गेला तर ते त्या पेरणे जागेला करडे बिरडे त्यातलं करडे टाकते जुंजळ्यात हा ती खायला मिळेल म्हणून आम्ही गेलो या डोंगराला. हा ती पेरून मोकळी बी झाली आणि जीवन बी मोकळी झाली. हा आणि मग माझ्या ह्यात चिरू फडक्यात हे बांधलं होतं एवढ्या कन्या बांधल्या होत्या कन्या. बर मग त्या कन्या बांधल्यावर दोघ जण खायचं पण या वरनं ती बघून आला तर मग बा जेवला भाकरी नाही मिळेल. मग त्या कन्या शिर्डीच्या मागं पळत पळत त्या कन्या पडल्या. बर कुठं पडल्या हा. आणि शिर्डी अडकली त्या हुकाला बर आणि निघून आलो गावात. हा एक शिर्डी कुठं आहे हा. त्यात अडकली. खोपन मला मारलं गावंदरी. हा. खोपन मारल्यावर हा. त्याने शेरड मेंढर मला तत उभा करायला लावली शिदबाया माग हा. आणि आपण गेला ती शिर्डी आणली जाऊन हुकात त्या यात कंडा अडकलेला कोणी भावान माझ्या. बर ती शिर्डी घेऊन आला ततनं हा आणि मारलं आणि ह्या इथं वाटला आल्यावर कन्या मग का झाली? कन्या दे की कन्या आता तर खाऊ दे म्हटला. हा अरे कन्या पडल्या म्हणून आणि मारलं. लय मारलं. म्हणजे पहिल्यांदा पण मारलं नंतर नंतर पण मारलं पहिल्यांदा मारलं शिर्डी अडकली म्हणून भावानं मारलं का भावान मारलं. हा आणि पुण्या त्या कन्या पदरात बांधलेल्या हा. त्या लडबडून इकडे पळताना तिकडे पळताना त्या पडल्या कुठं. हा. शितोबापासून शिर्डी इकडे वाटला निघालो. हा. म्हणलं दे की ते आता तर खाऊ दे कन्या. हा. अरे कन्या पडले म्हणलं का आणि ते कोपन मारलं हा. माने वस्तीपत्र मारलं. होय आणि पुण्या म्हणलं आम्ही मान दोघं निक्क उपाशी राहिलो येळ कन्या कशा असायचं आपल्या ह्याच्या जुंजळ्याच्या ज्वारीच्या होय हा मटकीच्या ज्वारीच्या कशाच्या कन्या करून न्यायच्या. हा. आण नाही बघा हा पहिला आणायचं लय तुटकोळा बर आण एवढं नसणार. हा आणि ह्याच डोंगराने ही डोंगरा या डोंगराला नागाव कवठ्याला सुगीला गेल्यावर सुगीचं तर दांडग गाणं. काय असायचं सगळेच काय सुगीच काय करायचं एवढ्या सांगत थांबा. हा सुगीच काय करायचं बघा. हा शेतकरी काय बाजिंद असणार हा. हा आणि आम्ही काय करायचं माहित आहे की असले म्हाताऱ्या बायचं मी घेते त्यांनी कशी करायची पिशव्या शिवलेल्या चूर्ण आणायला शेंगा बर हिळभर शेंगा तोडल्या हा आणि पिशवी भरली. आणि ती मला काय म्हटली म्हातारी माहित आहे त्या म्हातारी संग मी शेंगाला गेलते. ती म्हातारी म्हटली ही शेंगाची पिशवी उचल आणि त्या ह्याच्या तुरीच्या आर्यात ठेव जा आपल्या जायच्या वाटेला. हा मग त्यातनं आपण उचलून नेऊ. हा बर म्हटलं नेली नेऊन टाकली. मग तुमच्यासारख्यानं बघितलं ही पोरगी कुठे चालल्या हा काय घेऊन चालल्या बघितलं शेंगा चोरून मालकान बघितलं का मालकानं बघितलं की हा. हे तुमच्यासारख्यानं लांबनं बघितलं. हा. आणि मी मला काय बघा नाही तर जळत तिकडं म्हणून नेलं हा आणि ठेवली त्या तुरीच्या आर्यात. हा आर्यात ठेवली का आणि हे म्हातारीने कसं केलं बांधलं सारं गबाळ समजा गोळा करून चला उचला आणि ती बाबा तुरीच्या आर्यातनं आला. मी पिशवी धरा गेली. हे म्हणलं वराव काय झालं तर म्हणलं काय उचललं मग म्हटलं या म्हातारीने उचललं मी काय आणलं नाही बाबा म्हटलं तर सोडलं. मग आता मग पुण्या म्हातारीने काय केलं तुझ्या मला तसं माझं नाव त्या बाबाला सांगितलं म्हणून माझ्या पाटीत शेंगा बरं का. आणि जसं पळल तशा पाठीभर शेंगा माझ्या टाण डोसक्यावरून उडून होय पाक पडल्या. हा पडल्यावर मग मी म्हटलं आता उतानीची पाठी घ्यायची ती आता पालती घ्यायची म्हटलं. मग ती का म्हटली तुझ्या शेंगा का झाल्या. मी म्हटलं तुझ्या शेंगाला आग लागून म्हटलं मला बाबांनी मारलं असतं ती पिशवी घ्यायला लावली म्हणून मला वाटून फेकलं. माझ्या हाय त्या बी शेंगा म्हटलं पळून माझ्या शेंगा सांडल्या पाक. असं परिस्थिती की जगलो बी लांब जाऊन जगलो की होय हा लांब जाऊन जगलो बरे. पोटाच्या आगीला माहिंदाळ लय लागायचं लयच भूक लागायची. कोणी आईबाईनं तुमच्यासारखी शेतकरी असली म्हणायची की ए पुरे तुम्ही ही आमच्यात चकापारी ताक असते बरं का याचा ती म्हातारी भाकरी करते तर याचा मग ती तवली घ्यायची आणि जायचं आळीने फिरत मग असं फिरत गेली का मग तुम्ही वैसं द्यायचं ताक मग त्याने वैसं ताक द्यायचं. मग एवढं ताक आणायचं आणून मला नाही मिळायचं. मग ती म्हातारीन ती मसुटीच खायची मला कुठलं कोण खायचं ती म्हातारीन ती पोरच खायची मला कुठलं. मग मी म्हणायची म्हातारी कोण न आमची मावशी होती ते शेंगाला गेलती ते संग गेलती. आणि मग ती म्हणली
मी म्हटलं अगं मी आणले या मागून मी कुठनं लांब आणलंय आणि त्या बायला मागून आणली एक भाकरी आणली तखंड आणि असं कशा वेळ करते अगं खाल्लं पोरायने आता खा भाकरी कोरली आज दुसरं काय मिळत नाही आणण्यासाठी आम्ही नागाव कोटेल गेलतो बघा बर आणण्यासाठी आण नसणार लय अपदा असणार आणायची आम्ही लय आमची 10-11 माझ्या आईला लेकर बर मग एवढे लेकर कोणाला जगायची होती जगवायची होत नाही 2 आणि ही ठिकी नव आणाजा लय तुटुळा आणाजा आण म्हटलं म्हणजे नसणारच ही भात बीत सुजवलं का नाही आता भात का म्हणते ती हे भात कशाला करताय गरा कर गरा उपीट कर उपीट आणि पहिला भात केला सुजली आणि हाय आज भात केलाय वे काय हाय आज भात केलाय मुलानं माझ्या भात केलाय मुलाला किती मिळायचा एवढा भात 10-11 लेकरात किती मिळायचा होय एवढा भात मिळायचा भात कसला पांढरा असायचा अहो ही पांढऱ्या साळीच तांदूळ घे होय हे आपलं कंट्रोलचं येते ते तसलंच घे चांगला कुठला आता नुसता चांगला मांदळा चांगला मट कसलं त्याचं उपीट करायचं त्याचं काय करायचं आणि आता तसलं कुठं आहे आता आणानं मुलगांडून गेली माणसं आणि पहिला आणासाठी त्या गावाला जायचं मंगोडी केलं मंगोडी माहित आहे मंगोडी याड मंगोडीच जागी मी हा मग मंगोडी केले बघ गोपनबाई पैसे राहिलो होय हा गोपनबाई पैसे राहिलो गोपनबाई पैसे राहिल्यावर आमच्या भाऊजन काय केलं भाऊजन माझ्या काय म्हणली कुत्री का काय म्हणली काय म्हणली आमच्या भावानं लय मारली तिला गोपनबाई पैसे राहिलो होतो गोपनबाईची विहीर ती हिरी पैसे आम्ही राहिलो होतो गोपनबाईची हिरी पैसे राहिलो होतो मग लय मारलं मग माझी भन आता या बंगल्यात भन आहे बघा आमची भन उठली आमच्या भावाला पाडला मोठा भाव आमचा लय त्याला पाडला खाली कशा वेळ माझ्या या पुरीला बारक्या तकडनं आणल्या तुम्ही पोटासाठी कशा वेळ मारलं म्हटलं आणि मग त्यानं तशी का मला म्हटली म्हणून माझ्या भाऊजाला मारले की आमच्या भावानं जीव जाऊस तर जसा इळा आणला तसा गप झाली होय गप झाली म्हणजे गप झाली मग चांगली झाली की पण या काय वनवास सांगायचं आहे सांगायची नाही कथा रातचा गोंधळ बराच होता मला. परत बरी झाली का चांगली झाली होय मुक्का मार लागला होता काय मुक्का मार बर इळ्याचं हे दांडाव होय येळी मुठ हा इळीचे इळीच्या मुठीनं मारलं इळ्या मुठीनं तस केलं मुठ हाणल्यावर गप्प झाली का पण झाली मग आमची बन म्हणली आता मेली तुझ्यासाठी ती बाई मेली तुझ्यासाठी बाई मेली मग मी रडायला लागली आता मी गुन्हा करत नाही भाकरी मागत नाही असं म्हणली की मग ती ग बसली मग ती उठली कधी उठून बसली मग तसं म्हणल्यावर उठून बसली मग म्हणली मग म्हणलं आता तुम्हाला कधी काय सांगा मारायला लावत नाही काय नाही आता उठा तुम्ही उठा म्हटलं मग उठली मग इतकं हाल झालं नाही पोटाचं हाल बघ दुसरं काय नाही पोटाचं मैंदळ हाल बकळ लेकरू पंढरपुरा मधी उतरली मी धर्मशाळ उतरली मी धर्मशाळ माझा सावळा पांडुरंग रंग कवा गाल्या लेकी बाळ लेकी बाळ कवाली लेकी बाळ लेकी बाळ दर्शनाला अगं दृश्य बिनाला उभी ग उभी दृश्य बिनाला उभी माझ्या पायाला आले गोळ ग आले गोळ माझ्या पायाला आले गोळ आले गोळ पायाला आले गोळ ग गोळ सावळे पांडुरंगाच्या दंड चरण वरील वरील वळ दंड चरण वरील वरील वळ या गद्रशनाला उभी ग उभी बडवी म्हणत चला चला गे चला चला बडवी म्हणत चला चला गे चला चला म्हणत चला चला गे चला
गोळ्या घेऊ दे आला भला ग आला भला. मध्ये बसा मध्ये दोघींच्या मध्ये बसा तिथं. बसा तिथं. दरच्या गणाला उभी ग उभी दरच्या गणाला उभी ग उभी झाली अंगाची चवकट ग चवकट झाली अंगाची चवकट ग चवकट. सावळ इटलाची गेलाची. एकटी म्हणते म्हणजे आपल्याला दम तर पडतो. होय होय अशी एक का सारखं तर म्हणून दम पडणार नाही. सावळ इटलाची गेलाची. चरण धरावी बळकट व बळकट. चरण धरावी बळकट व बळकट. या ग सावळ विठ्ठलाची गेलाची चरण धरावी बळकट ग बळकट. चरण धरावी बळकट व बळकट. दर्शगनाला उभी ग उभी. दर्शगनाला उभी ग उभी गडाव्या हातात माझ्या निर्या वे माझ्या निर्या. डाव्या हातात माझ्या निर्या वे माझ्या निर्या. दर्शगनाला उभी ग उभी डाव्या हातात माझ्या निर्या ग माझ्या निर्या. डाव्या हातात माझ्या निर्या ग माझ्या निर्या. हातात माझ्या निर्या ग निर्या. गरडे खांबाला गाली फेऱ्या वे गाली फेऱ्या. गरडे खांबाला गाली फेऱ्या वे गाली फेऱ्या. खांबाला घाली फेऱ्या ग फेऱ्या गरडे खांबाला घाली फेऱ्या ग घाली फेऱ्या. गरडे खांबाला घाली फेऱ्या ग घाली फेऱ्या. दर्शगनाला उभी ग उभी. बडवी धरत दंडायाला वे दंडायाला. बडवी धरत दंडायाला वे दंडायाला. दरा तू दंडायाला गे याला सावळ पांडुरंग रंग पेडा लावती तोंडायाला वे तोंडायाला. पेडा लावती तोंडायाला वे तोंडायाला. माझ्या सावळ इटलाच्या गेलाच्या. पेड लावती तोंडायाला वे तोंडायाला. पेडा लावती तोंडायाला वे तोंडायाला. दर्शगनाला उभी ग उभी दर्शगनाला उभी ग उभी. ढकल हाताला धरुयानी ग धरुयानी. ढकल हाताला धरुयानी ग धरुयानी. हाताला धरू यानी ग यानी. अगे बघ रग हाताला धरू यानी ग धरू यानी. ढकल हाताला धरू यानी ग धरू यानी. माझ्या सावळ विठ्ठलाला गेलाला बघी ग माघारी फिरूयानी ग फिरूयानी. बघ माघारी फिरूयानी ग फिरूयानी. बघ माघारी फेरू यानी ग यानी. बघ माघारी फिरू यानी ग फिरू यानी. बघ माघारी फिरू यानी ग फिरू यानी. एका गदाशी केल्या गे केल्या नाही ग वाया रती गेल्या ग रती गेल्या. नाही वाया ग रती गेल्या ग रती गेल्या. एक गदाशी केल्या ग केल्या. नाही ग वाया विरती गेल्या ग रती गेल्या. नाही ग वाया विरती गेल्या ग रती गेल्या. माझ्या सावळ विठ्ठलान गेलान जीवा ग सोड देवान दिल्या गे वान दिल्या. जीवा सोड देवान दिल्या गे वान दिल्या. सोड गवान दिल्या व दिल्या.